प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटतो अशी घटना म्हणजे अफजल खानाचा वध. कुणीतरी हजारो मैलांवरनं यावं, आमच्यावर आक्रमण करावं, आमच्या इथल्या देवदेवतांच्या मूर्ती फोडाव्यात, आमची माणसं लुटावीत, मारावीत, आमच्या माणसांची घरं जाळावीत, असा एकंदर अफजल खान वधाच्या पूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास होता. पण अफजल खानाच्या वधाने महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी दिली, मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी दिली. कितीही मैलांवरून शत्रू लवाजम्यासहित आला, ताकदीसहित आला, तरी सह्याद्रीच्या गनिमी काव्याच्या जोरावर तो शत्रू आम्ही धुळीस मिळवू शकतो, हे आत्मभान आणि ही जाणीव आणि हा आत्मविश्वास सर्वप्रथम महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला दिला ते शिवछत्रपतींनी केलेल्या अफजल खानाच्या वधामुळे. ह्या घटनेला अनेक कंगोरे, तसंच त्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये अनेक शतकं, अनेक युग त्याच्याबद्दल सांगितलं जातं, त्याच्यावर कादंबरी लिहिल्या जातात, त्याच्यावर अनेक ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. पण या घटनेमध्ये नेमकं वेगळेपण काय? मी सचिन शिवाजी खोपडे द ग्लोबल मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि सर्वप्रथम सर्व इतिहास प्रेमींना आणि शिवभक्तांना शिवप्रताप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. अफजल खान आला होता, अफजल खानाला मारलं शिवाजी महाराजांनी आणि एकंदर ती सगळी घटना बघितली असता शिवाजी महाराजांचं जे नियोजन होतं, शिवाजी महाराजांनी केलेली जी रचना होती ती निर्विवादपणे अफजल खानाला मारण्यासाठीच केली होती. अफजल खानाला ज्या वेळेला शिवछत्रपतींनी मारलं त्याच्या पुढे अफजल खानाची जी काही योजना होती ती योजना सुद्धा शिवाजी महाराज धुळीस मिळवताना दिसतं. खरं तर काही घटनांचा उलगडा होत नाही. अफजल खान ज्या वेळेला स्वराज्यावर आलेला आहे चालून, तो अफजल खान हा नद्यांवर म्हणजे विशेषतः कोकणातल्या नद्यांवर नावांचे पूल करायला सांगतोय. ते कशासाठी करायला सांगतोय? अर्थातच त्याची योजना कदाचित शिवछत्रपतींचा पराभव करून प्रतापगडावर कोकणातील शिवाजी महाराजांनी घेतलेला प्रदेश तो मुक्त करायचे असेल. बरं, शिवछत्रपतींच्या इतिहासात एकच नाव येतं, दोरजी, जे एकदाच येतं या अफजल खान वधाच्या निमित्ताने. शिवछत्रपतींनी अफजल खान वधानंतर त्याला कोकणातील दाभोळच्या बंदरामध्ये जी अफजल खानाची जहाजं उभी आहेत ती ताब्यात घेण्यासाठी पाठवलंय. ह्या गोष्टी अफजल खानाच्या वधासंबंधाने जास्त पुरावे नसल्यामुळे खोडा येत नाही. पण एक गोष्ट अशी आहे की अफजल खानाचा वध कशाने झाला? महाराष्ट्रामध्ये अनेक काळ, महाराष्ट्रामध्ये अनेक युग ह्या गोष्टीची चर्चा केली जाते आणि दुर्दैवाने अफजल खानाला वाघनखाने मारलं ही जी काही गोष्ट आहे त्याचे अनेक फायदे विविध संघटनांकडून, विविध राजकीय पक्षांकडून घेतले जातात. आता नुकतीच आत्ताची घटना की विद्यमान शासनाने अफजल खानाला ज्या वाघनखाने मारलं ती वाघनखं लंडनवरून आणून म्हणजे काल परवा कोल्हापूरला त्याचं प्रदर्शन ठेवलं होतं आणि ते प्रदर्शन अक्षरशः शासनाच्या अनास्थेमुळे बारगळलं. खरं तर अफजल खानाला शिवछत्रपतींनी वाघनखाने मारलं का ही चर्चा महाराष्ट्रात अगोदर व्हायला हवी होती, समकालीन साधनांनी व्हायला हवी होती. पण दुर्दैवाने ती समकालीन साधनं समोर आणली जात नाहीत आणि वाघनखांचा उदो केला जातो. आता पुराव्याच्या जंत्रेनुसार घेऊ. सगळ्यात अगोदरचा समकालीन पुरावा घेऊ जेदे शकावली. जेदे शकावलीमध्ये असं म्हटलेलं आहे की शिवछत्रपतींनी खान एकांगी मारला. त्याचबरोबर जेदे करिण्याचाही घेऊ. जेदे करिण्यामध्ये अर्थात वाघनखांचा उल्लेख केलेला आहे, पण जेदे करिणा हा जेदे शकावली इतका समकालीन नाही, तो कथन केलेला आहे, तो सांगितलेला आहे. दुसरं महत्वाचं साधन परमानंदांनी लिहिलेलं अणुपुराण अर्थात शिवभारत. शिवछत्रपतींच्या इतिहासाबद्दल सगळ्यात जास्त समकालीन असलेलं हे परमानंदाचं शिवभारत काव्य. ते समकालीन काय ह्याच्याबद्दल परीक्षण करताना दत्तो वामन पोद्दारांनी अनेक घटना अशा दाखवलेल्या आहेत महामहोपाध्यायांनी की ज्या शिवभारतातील उल्लेख आणि त्याच्यानंतर उपलब्ध झालेल्या अस्सल साधनांसोबत मेळ खातात आणि ते अत्यंत समकालीन. फके नावाचे एक इतिहास संशोधक आहेत, त्यांनी सुद्धा परमानंदाच्या शिवकाव्याचं ऐतिहासिक महत्व ठरवलेले. आत्ताच दिवंगत झालेले गजानन भास्कर मेहेंदळे यांनी सुद्धा परमानंदाचं ऐतिहासिक महत्व अधोरेखित केलेले. ह्याने सरळ सरळ अफजल खानाला मारलेल्या अध्यायाच्या 21व्या अध्यायाच्या 40व्या श्लोकात सरळ सरळ सांगितलेले कुर्बानी, कुर्बानिका. स्वर्गीय निनाद बेडेकरांनी सुद्धा सांगितलेले की अफजल खानाला ज्यावेळेला शिवाजी महाराज भेटायला जाणार होते त्यावेळी ती भेट सशस्त्र ठरली होती, त्यात दडवून नेण्यासारखं काहीच नव्हतं. आणि त्याच निनाद बेडेकरांनी हे अधोरेखित केलेले की
परमानंदाच्या शिवकाव्याचा आधार घेत त्यांनी सांगितले की शिवछत्रपतींनी अफजल खानाला मारलं ते कृपानिकेने म्हणजे छोट्या तलवारीने मारलेले. परमानंद सुद्धा बोलतो की त्या तलवारीनेच अफजल खानाची आतडी बाहेर काढलेली. आता हा परमानंद हा शिवछत्रपतींचा समकालीन, इतिहासाचा समकालीन. बरं, घटना घडली कुठे तेही सुद्धा महत्वाचं आहे. घटना घडलेली आहे प्रतापगडाच्या पायथ्याला. आता हा परमानंद कुठं राहतो हे सुद्धा महत्वाचं आहे. हा परमानंदाचा आश्रम आहे पोलादपूरला, म्हणजेच प्रतापगडापासून काही किलोमीटर, काही मैलाच्या अंतरावर हा परमानंद राहते. आता दुसरा समकालीन पुरावा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शंभू छत्रपती म्हणजे संभाजी महाराज संस्कृत भाषेचे ज्ञानी होते, पंडित होते. संस्कृत भाषेवर छत्रपती संभाजी महाराजांची पकड होती. ह्याच छत्रपती संभाजी महाराजांनी बाकरे शास्त्री नामक पंडिताला संस्कृत दानपत्र लिहिलेले, त्याला दान दिलेले. त्याच्यामध्ये संभाजी महाराजांनी सगळ्यात मोठा उल्लेख केलेला अफजल खान वधाच्या संदर्भात तो असा की शिवछत्रपतींनी अफजल खानाला मारताना बिचवा नामक शस्त्र वापरलेले. ही बिचवा अर्थातच छोट्या तलवारीसारखी म्हणजे कृपानिकेसारखी दिसते. मी आधी उल्लेख केलेला आहे जो स्वर्गीय निनाद बेडेकरांचा, ते सुद्धा इकडेच लक्ष वेधतात. बरं, संभाजी महाराजांनी संस्कृत दानपत्र लिहिलेले त्यावेळेला रणभूमीवर प्रत्यक्ष उपस्थित असलेली माणसं ही संभाजी महाराजांच्या काळात वावरतायत. ही सगळ्यात महत्वाची आणि अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे. अफजल खानाला शिवछत्रपतींनी जेव्हा मारलं त्यावेळेला उपस्थित असलेले मोरोपंत पिंगळे हे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये हयात आहेत. त्या रणभूमीवर असलेले येसाचे कंक संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये हयात आहेत. म्हणजे अर्थातच त्या हयात असलेल्या माणसांसोबत संभाजी महाराजांचा कधीतरी हितगुज झालेला असणार. आणि ज्या अर्थी संभाजी महाराज सांगतायत की बिचवेने मारलं, वाघनखाचा उल्लेख ह्याही साधनात नाहीये आणि परमानंदाच्या सुद्धा साधनात नाहीये. मग ही वाघनखा आली कुठून? अगोदर उल्लेख केल्यानुसार करिण्यातून म्हणजे कथन केलेल्या साधनातून ही वाघनखा आली. उत्तर काळात रचलेल्या पोवाड्यातून ही वाघनखा आली. उत्तर काळात रचलेल्या बखरीतून ही वाघनखा आली. यातलं एकही साधन शिवछत्रपतींच्या इतिहासातल्या अफजल खान वध या घटनेसोबत समकालीन नाही. आता सगळ्यात अत्यंत महत्वाचा पुरावा म्हणजे 1915 साली विल भावे नावाच्या इतिहासकारांनी डिपार्टमेंट ऑफ ब्रिटिश म्युझियम अँड इथनॉलॉजीला एक पत्र लिहिलं की तुमच्या वस्तू संग्रहालयात असलेली वाघनख ही शिवाजी महाराजांची आहेत का? हे पत्र, ह्या पत्रातला संदर्भ, ह्या पत्रातला तपशील हा विल भावेंनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकामध्ये सुद्धा प्रकाशित केलेला आहे. ब्रिटिश म्युझियमनी असं सांगितलं की आमच्याकडं असलेली वाघनख ही शिवछत्रपतींचीच आहेत. याला आमच्याकडे काहीही पुरावा नाही. आज तीच वाघनख विद्यमान शासन महाराष्ट्रात आणून प्रदर्शन भरवत आहे. ही केवळ इतिहास अभ्यासकांच्या आणि शिवभक्तांच्या डोळ्यामध्ये धुळपेक आहे. ही वाघनख आणून कुठल्या राजकीय मुद्द्यांच्या पाठी शासनाला खाजवायच्यात हे आतापर्यंत समोर आलेलं नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात वाघनखांसाठी खर्च करून त्याचं ऐतिहासिक महत्व काय, ऐतिहासिक साधनं त्याच्या बाजूने काय उभे आहेत हे शासनाला अजून सुद्धा सांगता आलेलं नाही. शिवछत्रपतींचा इतिहास हा दैदिप्यमान आहे. शिवछत्रपतींचा इतिहास हा प्रेरणादायी आहे. तो दैदिप्यमान इतिहास आणि प्रेरणादायी इतिहास आपल्याच इथल्या इतिहासकारांनी खऱ्या पुराव्यांवर उभा केलेला असताना खोट्या कुबड्या घ्यायची गरज काय? या अशाच माहितीसाठी पाहत राहा, बघत राहा, लाईक आणि सबस्क्राईब करा द ग्लोबल मराठी हा YouTube चॅनेल. धन्यवाद.